ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। विठ्ठल मंदिरामध्ये तुळशी पूजा ही हिंदीमधून सांगितल्याचा दावा नाशिक येथील एका भाविकाने केला होता। मात्र त्यानंतर मंदिर समितीने पूजा हिंदीमधून सांगितली नसून त्याची माहिती हिंदीमधून सांगितल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र मनसेचे नेते दिलीप धोत्रे आता आपल्याबरोबर काय सांगताल, पूजा करता हिंदीतून सांगितल्याचे सोशल मीडियावरती सातपुते यांनी पोस्ट केलेली। त्या ठिकाणी तुळशी अर्चना पूजा जी मंदिर समितीकडून केली जाते त्या पूजेसाठी किमान 30 ते 35 कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होते। 34 कुटुंबांनी ही संपूर्ण पूजा मराठीतूनच सांगितली पाहिजे सांगा अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी संबंधित पुजाऱ्याला केली होती। परंतु संबंधित पुजाऱ्याने मस्तवालपणे त्या ठिकाणी ती पूजा मराठीतून न सांगता संपूर्ण पूजा हिंदीतून सांगितली। त्यामुळे या ठिकाणी त्या पुजाऱ्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। मंदिर समितीने झोपेचं सोंग घेऊ नये, ताबडतोब अशा मस्तवाल पुजाऱ्याला त्या ठिकाणी बाजूला केलं पाहिजे आणि सर्व विधी सर्व पूजा यापुढे संपूर्ण मराठीतूनच झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची या ठिकाणी आमची मागणी आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे दूरदृष्टी असणारे देशातील एकमेव नेते आहेत। राजसाहेबांचा कुठल्या भाषेला विरोध नाही, परंतु या ठिकाणी मराठीची गळचिपी करून मराठीला त्या ठिकाणी मराठीचा अपमान करून हिंदीकरण करण्याचा जो या ठिकाणी घाट घातला जातोय आणि त्यामुळं त्याचंच हे उदाहरण आहे की पंढरपूर हा पांडुरंग हा गोरगरिबांचा देव आहे, शेतकरी काबाडकष्ट मोलमजुरांचा देव आहे आणि अशा ठिकाणी देखील जर हिंदी भाषेचा वापर होत असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे। त्यामुळं आज या ठिकाणी मंदिर समितीला मागणी केली आहे की ज्या पुजाऱ्यांनी हिंदीमधून मस्तवालपणे त्या ठिकाणी ती पूजा सांगितली ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा, त्याला त्या ठिकाणून दूर करा, अन्यथा मनसेच्या वतीने त्या पुजाऱ्याला 5 मिनिटात दूर करावं लागेल आणि हे सगळ्यांना माहीत आहे की तो पुजारी 5 मिनिटात दूर होईल। राहुल सातपुते बरोबर आपण काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला? राहुल सातपुतेंबरोबर कालपासून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा संपर्क झाला नाही। परंतु निश्चितपणे आज आमचे काही लोक त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांचा संपर्क होईल। निश्चित त्या ठिकाणी काय घटना घडली काय नाही त्यांच्याकडनं माहिती घेऊन पुढची दिशा आम्ही या ठिकाणी ठरवू। CCTV फुटेजची काही मागणी करणार का मंदिर समिती? निश्चित मंदिर समिती जर त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा दावा करत असेल तर त्या ठिकाणी मंदिर समितीने त्या ठिकाणी ते CCTV फुटेज त्या ठिकाणी द्यावेत, त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। राज्यात हिंदी मराठी हा वाद सुरू आहे, याबाबत काय आपण राज ठाकरेंची काही चर्चा वगैरे करणार का? हा विषय काय वरपर्यंत पोहोचणार? निश्चितपणे ही जी घटना घडली आहे हा संपूर्ण विषय मी आदरणीय राजसाहेब ठाकरेंच्या कानावर निश्चितपणे या ठिकाणी घालणार आहे आणि या ठिकाणी प्रामुख्याने मंदिर समितीने आजच्या आज ताबडतोब संबंधित मस्तवाल अशा पुजाऱ्याला त्या ठिकाणी त्या पदावरून दूर केलं पाहिजे, अन्यथा मनसेच्या वतीने त्या पुजाऱ्याला इथून पुढं कुठलीही आम्ही पूजा करू देणार नाही। तीव्र आंदोलन वगैरे काय असेल? निश्चितपणे या ठिकाणी जर जाणून बुजून मराठी भाषेचा अवमान होत असेल, मराठी लोकांचा अपमान केला जात असेल, मराठी माणसांवरच दादागिरी केली जात असेल आणि हिंदीकरणाचा जर घाट कोण घालत असेल तर निश्चितपणे मनसेला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि या ठिकाणी पंढरपूरमध्ये त्या पुजाऱ्याला आम्ही काय करायचं ते तुम्हाला कळेलच। आपण बघितलं असेल की मनसे देखील आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आणि हा जो वाद मंदिरामध्ये झालेला आहे, हा जो हिंदीचा वाद आहे तो राज ठाकरेंपर्यंत देखील पोहोचणार आणि पुजाऱ्याची हकलपट्टी नाही केली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।